लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज एक खूप महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आणि तो विषय आहे जी परमेश्वराची मानवजातीला बनवण्याच्या मागची जी योजना होती ती अगर आपण उत्पत्तीपासून जर प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत बघत असू, वाचत असू आणि खरोखर आपण देवाच्या वचनाचं मनन करत असू तर आपल्याला एकच गोष्ट कळते की परमेश्वर जो सर्व सामर्थ्य आहे, जो परमेश्वर स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे, तो परमेश्वराने जेव्हा मनुष्याला बनवलं तेव्हा आपल्या प्रतिरूपाचा बनवलं आणि त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास टाकला, तो पवित्र आत्मा होता. आणि परमेश्वर दररोज आदाम आणि हवेला भेटायला यायचा आणि परमेश्वराची सर्वात उत्कृष्ट योजना जी मानवजातीसाठी होती ती ही होती की परमेश्वराला आमच्याबरोबर आणि आमच्यामध्ये राहायचं होतं. आणि प्रियांनो, जेव्हा आम्ही एदन बागेमध्ये जेव्हा बघतो की आदाम आणि हवेला एकच आज्ञा दिली होती की बरे आणि वाईटाच्या जे वृक्ष आहे त्याचं फळ खायचं नाही आणि खाल्लं तर तुम्ही नक्की मराल, अवश्य मराल. आणि जेव्हा आदाम आणि हवेने ते फळ खाल्लं तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट झाली, परमेश्वराचा आत्मा आदाम आणि हवेला सोडून निघून गेला आणि पहिली गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि ती म्हणजे की ते त्यांच्या अंगावर कपडे नाही आहेत, ते नंगे आहेत. आणि मग हे जे कपडे नसणं म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर होणं हे आहे. आणि मग नवीन करारामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त येतो तेव्हा तो आम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगून जातो. प्रियांनो, आजचं वचन इतकं सुंदर आहे, इतकं अद्भुत आहे आणि आजचं वचन जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा जीवनाच्या शरीराकडे, जीवनाकडे, ख्रिस्ती जीवनाकडे बघण्याचा तुमचा पूर्णपणे दृष्टिकोन बदलून जाईल. कारण जे परमेश्वराने आज आम्हाला दिलेलं आहे ते किती अनमोल आहे, ते किती उत्कृष्ट आहे आणि त्याचा उपयोग कसा परमेश्वरासाठी करायचा आज आपण या वचनाद्वारे ऐकणार आहोत. आणि आजच्या वचनाचा विषय आहे माझे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर. तर प्रियांनो, पहिलं करंथीकराचं पत्र 6व्या अध्यायाचं आपण 19 आणि 20 वचन वाचतो. परमेश्वराचं वचन सांगतं, तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणाऱ्या जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे. आता पवित्र आत्म्याविषयी परमेश्वर असं सांगतो की तुमचे शरीर, हे जे शरीर आहे ते शरीर तुम्हामध्ये वसणाऱ्या जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे. तुम्हाला ठाऊक आहे का तुमचे शरीर काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? तुमचं शरीर तुम्हाला का दिलं आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर तुमचं शरीर तुम्हाला याच्यासाठी दिलेलं आहे की जो पवित्र आत्मा पित्या आणि पुत्रापासून आम्हाला दिला गेलेला आहे ते ठेवण्याचं, त्याला राहण्याचं हे स्थान आहे, त्याचं ते मंदिर आहे. हे तुम्हाला ठाऊक आहे का? पौलुस या पत्रामध्ये आज ख्रिस्ती लोकांना विचारत आहे, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. आणि म्हणून तो पुढे जाऊन सांगतो की हे शरीर तुमचं नाही आहे प्रियांनो, हे विकत घेतलेलं आहे. आणि म्हणून जे विकत घेतलेलं शरीर आहे ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा वसतो त्या शरीराच्या द्वारे परमेश्वराचं गौरव करा. आणि जेव्हा पौलाने हे पत्र करांना लिहिलेलं होतं प्रियांनो, त्यावेळेस करंथी या शहरामध्ये खूप चांगलं शहर होतं, विकसित शहर होतं, जिथे बंदर गाह होतं, खूप सारी जहाजं तिथं येत जात होती आणि खूप सारा व्यापार त्या करंथीच्या शहरामध्ये चालत होता. आणि त्याच्यामुळे ते शहर एक प्रकारे जसं आज आमच्याकडे मुंबई आहे, दिल्ली आहे, अशी शहरासारखं ते होतं. आणि मग जेव्हा शहरं असतात तेव्हा पापाला तोटा नसतो. आणि म्हणून या करंथी या शहरामध्ये कोर्ट कचऱ्या होत्या, व्यभिचार होता, भ्रष्टाचार होता आणि खूप साऱ्या पापांमध्ये लोक अडकलेले होते. आणि त्या लोकांना पौल
स्पष्टपणे सांगतो की तुम्हाला माहीत नाही का की तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे, जो पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये वसतो. आणि मग तो पुढे जाऊन सांगतो की आम्ही स्वतःचे नाही आहोत, आम्ही आमचे नाही आहोत, येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला विकत घेतलेलं आहे. आणि येशूच्या मृत्यूच्या आधी जर आपण जो जुना करार आहे, जर जुना करारामध्ये जर आपण वाचतो तर बरेचदा असं लिहिलेलं आहे की पवित्र आत्मा उतरून आला किंवा यहोवा परमेश्वर आला आणि लोकांची भेट घेतली, अब्रामाची, इसाकाची, यहोशूची, मोशेची, जितके पण परमेश्वराने निवडलेले लोक होते प्रत्येकाची स्वर्गदूतांनी भेट घेतली, यहोवा परमेश्वरांनी भेट घेतली. पवित्र आत्मा, जसं एजेकिएलमध्ये लिहिलं की पवित्र आत्मा उतरून आला, दाऊदावर पवित्र आत्मा उतरून आला, शल्मोनावर पवित्र आत्मा उतरून आला आणि काम झालं की तो परत गेला. तर जो जुना करार होता, जुना करारामध्ये ज्या पण व्यक्तीबरोबर परमेश्वराचं काम होतं किंवा परमेश्वराची त्या लोकांसाठी जी योजना होती, ती योजना पूर्ण करण्यासाठी परमेश्वर स्वर्गातनं उतरून येत असे, पवित्र आत्म्याला पाठवत असे, स्वर्गदूतांना पाठवत असे आणि मग ते जे काम आहे ते त्यांच्याकडनं करून घेत असेल. परंतु नवीन करारामध्ये गोष्टी बदलल्या. नवीन करारामध्ये काय झालं की जी पण पाप आदामापासून येशू ख्रिस्तापर्यंत होती, त्या पापांच्या बदल्यात येशू ख्रिस्त क्रूसावर चढला आणि त्याच्या रक्ताद्वारे सगळ्या मानव जातीची सगळी पाप माफ झाली. आणि मग हा जो पवित्र आत्मा आहे, हा पवित्र आत्म्याला जेव्हा येशू ख्रिस्तचं स्वर्गारोहण झालं तेव्हा ऑफिशियल परमिशन ज्याला म्हणतो ती पवित्र आत्म्याला मिळाली आणि ऑफिशियली पवित्र आत्मा लोकांवर उतरून आला आणि लोकांमध्ये राहायला लागला. तो प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आदामापासून जी आत्तापर्यंतची पाप होती ती जेव्हा येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे साफ झाली, माफ झाली, त्यावेळेस पवित्र आत्मा या जगामध्ये पाठवला गेला पिता आणि पुत्राद्वारे आणि मग तो आमच्यामध्ये राहायला लागला. तर आम्हाला असं वाटतं की आमचं जीवन, आमचं शरीर आमचंच आहे आणि आम्ही त्याचा उपयोग जसा पाहिजे तसा करू शकतो. आता प्रियांनो, ख्रिस्ती लोकांचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगते. ख्रिस्ती लोक या शरीराचा उपयोग प्रार्थनेसाठी करतात, स्तुती आराधनेसाठी करतात, लोकांना वचन सांगण्यासाठी करतात आणि त्याच वेळेस जेव्हा ते काम संपतं तेव्हा त्याच तोंडाने, त्याच शरीराने ते पाप पण करतात. पण आज आपण एक अशी गोष्ट शिकणार आहोत की आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला हे वचन कळलंच पाहिजे. आणि जर तुम्हाला हे वचन कळणार नाही आणि हा वचन तुम्ही जर घेऊन चालणार नाही तर तुमचा ख्रिस्ती होण्याचा काहीही उपयोग नाही, हे लक्षात घ्या. कारण आजच्या वचनाद्वारे आम्ही हे समजून घेणार आहोत. आम्हाला असं वाटतं की माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि आम्ही पुढे जातो पण वचन वाचतो बरेच ठिकाणी पौलांनी सांगितलेलं आहे की तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. वी आर ओके विथ इट. हा ठीक आहे, माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. परंतु प्रियांनो, आज या वचनाद्वारे आम्ही शिकणार आहोत की खरोखर माझं शरीर जर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे तर ते खरोखर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे का? जी अपेक्षा परमेश्वराला त्याच्या मंदिराकडून आहे तसं माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे का? आणि म्हणून 1 करंतीकराचं पहिलं पत्र त्याचं 6व्या अध्यायाचं 12व्या वचनामध्ये लिहिलंय, सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही. परमेश्वराने तुम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे, जशी एदेन बागेत होती की जीवनाच्या वृक्षाचं फळ खायचं की एदेन बागेतल्या जितक्या पण झाडांचे फळं आहेत ती यथेच्छ खायची की बऱ्या आणि वाईटाच्या झाडाचं फळ खायचं, स्वतंत्रता होती. तर परमेश्वराचं वचन इथं सांगतं की तुम्हाला सगळ्या गोष्टींची मोकळीक आहे,
सगळ्या गोष्टींची तुम्हाला स्वतंत्रता आहे, परंतु हितकारक गोष्टी निवडा किंवा कोणत्याही गोष्टींच्या आहारी जाऊ नका. आज परमेश्वर आम्हाला जे ख्रिस्ती आहेत त्यांना एक 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 वॉर्निंग देतो. सगळ्या गोष्टींची मोकळीक जशी जगाला आहे, जग काही पण करतं, मनाला येईल तसं करतं, तुम्हालाही मोकळीक आहे, परंतु वचने सांगतं की ज्या गोष्टी आमच्या जीवनासाठी हितकारक आहेत आणि ज्या गोष्टी प्रियांनो आम्हाला आत्म्यामध्ये वाढवतात किंवा कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका, आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. तर आमचे शरीर देवाला ठेवण्यासाठी पात्र आहे, ते एक वरदान आहे, ती एक गिफ्ट आहे देवाचं गौरव करण्यासाठी. बघा, घरामध्ये काही पात्र असतात. आमच्या घरामध्ये खूप सारे भांडे असतात, बरोबर, आणि प्रत्येक भांड्याचा एक उपयोग असतो, बरोबर. तुम्ही टॉयलेटमधला जो मग असतो तो वेगळ्या कारणासाठी वापरता, तसाच मग तुमच्या बाथरूममध्ये असतो तो वेगळ्या कारणासाठी वापरता, तोच मग तुमच्या किचनमध्ये असतो तुम्ही वेगळ्या कारणासाठी वापरतात. किंवा घरामध्ये स्टीलची भांडी असतात, चांदीची भांडी असतात, सोन्याची भांडी असतात, घरामध्ये जर्मनची भांडी असतात. आजकाल ते खूप सारी कोटेड भांडी आहेत, ज्याला आम्ही व्हॉट यू कॉल लोखंडाची भांडी पण आलेली आहेत. पण प्रत्येक भांड्याचा उपयोग वेगळा आहे. तसंच प्रियांनो, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकार करता, येशू ख्रिस्तावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, तेव्हा हे शरीर पवित्र आत्म्याला ठेवण्याचं पात्र बनतं, हे लक्षात घ्या. आता या शरीराला जर तुम्ही एक ग्लास समजलं, तांब्या समजलं, तर या शरीरामध्ये पवित्र आत्म्याला ठेवण्यासाठी परमेश्वराने जागा केलेली आहे आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो, हे आम्हाला समजलं पाहिजे. तर जर आम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत, तर मंदिर काय असतं? जर तुम्हाला विचारलं की मंदिर काय आहे, मंदिराचा अर्थ काय आहे, तर जुन्या करारामध्ये मंदिर ती जागा होती जिथे परमेश्वराची उपस्थिती असायची व इस्रायली लोक परमेश्वराच्या मंदिरात परमेश्वराला भेटायला जायचे. तिथे स्तुती आराधना व्हायची, तिथे बळी दिले जायचे, भेट चढवली जायची, तिथे प्रार्थना केली जायची आणि लोक जे सण असायचे ते साजरे करण्यासाठी मंदिरामध्ये जायचे. आणि प्रियांनो, मंदिरामध्ये परमेश्वर त्यांना भेटत असे. तो शलमोन जो राजा होता, सलमोन राजा जोपर्यंत मंदिर शलमोन राजाने बांधलं नव्हतं तोपर्यंत इस्रायली लोकांसाठी मंदिर नव्हते. जेव्हा आम्ही जुन्या कराराच्या गोष्टी करतो त्यावेळेस जोपर्यंत शलमोन राजाने मंदिर बांधलं नव्हतं तोपर्यंत, जसं मोशेला परमेश्वराने सांगितलं होतं की माझी उपस्थिती तुझ्याबरोबर चालेल, दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, तो चालत होता परमेश्वर मोशेबरोबर. आणि नंतर निवास मंडप मोशेला त्यांनी बनवायला सांगितलं आणि मग त्या मंडपामध्ये मोशे परमेश्वराशी बोलत होता आणि मग ते दाऊद राजापर्यंत आलं. मग दाऊद राजाला असं वाटलं की मी तर एक मोठ्या राजवाड्यामध्ये राहतो, माझा देव निवास मंडपात राहतो, तर मला देवासाठी मंदिर बांधलं पाहिजे. पण शलमोन राजाला परमेश्वर परमिशन देतो की शलमोन राजा माझ्यासाठी मंदिर बांधेल आणि मग सलमोन राजा परमेश्वराचं मंदिर बांधतो. पण प्रियांनो, मोशेला आणि शलमोन राजाला जेव्हा मंदिर किंवा निवास मंडप बांधायचा होता ना प्रियांनो, परमेश्वराने असंच नाही सांगितलं की तुमच्या मनाने काय पण बांधा, ॲब्सोल्युटली नाही. परमेश्वराने त्या मंदिराची लांबी, रुंदी, उंची किती असेल, मंदिर कसं बांधलं जाईल, मंदिरामध्ये काय ठेवलं जाईल, मंदिरासाठी कुठल्या गोष्टी वापरल्या जातील, या प्रत्येक गोष्टीचं मोजमाप दिलेलं होतं. आता आजकाल जी मंदिरं आहेत ती कशी बांधलेली आहेत, म्हणजे ज्या आर्किटेक्टला वाटलं, ज्या इंजिनियरला वाटलं तसं लोक मंदिर बांधतात. किंवा आजचे जे चर्चेस आहेत ते आम्ही आमच्या मनाने कसे पण बांधतो. पण नाही प्रियांनो, जेव्हा परमेश्वराने आपलं मंदिर बनवण्यासाठी जेव्हा परमिशन दिली किंवा परमेश्वराने सांगितलं तर माझ्यासाठी मंदिर बनवा, तेव्हा परमेश्वराने त्याचं एक्झॅक्टली
बरोबर तंतोतंत ज्याला म्हणता येईल असं मोजमाप दिलं. सविस्तर मोशेला आणि शल्मोनाला सांगितलं की माझं मंदिर असंच असलं पाहिजे. मग प्रियांनो, जे फिजिकल मंदिर आहे, जे मंदिर हातांनी बांधलेलं आहे, त्या मंदिराविषयी जर परमेश्वर इतका काटेकोर आहे, इतका सिरियस आहे, तर हे जे आत्मिक मंदिर आहे परमेश्वराचं, त्याच्याविषयी तो किती सिरियस आणि किती काटेकोर असेल. आज हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की मंदिरामध्ये त्यावेळेस लोक स्तुती, आराधना, प्रार्थना, भेट, बलिदान जे पण आहे ते सगळं करण्यासाठी जायचे. आज या मंदिरामध्ये त्या गोष्टी जर करायच्या असतील तर प्रियांनो, आज परमेश्वराला हे मंदिर पण तसंच पाहिजे. किंवा इनफॅक्ट मी सांगेल, शल्मोनाने किंवा मोशाने जे पण बांधलं होतं त्याच्यापेक्षाही हे जे आत्मिक मंदिर आहे ते परमेश्वराला सिरियसली घेतलं पाहिजे आणि परमेश्वराला पवित्र आणि शुद्ध पाहिजे. तर नवीन करारामध्ये परमेश्वराने आम्हाला त्याचे मंदिर का बनवले आम्ही बघणार आहोत आणि ते मंदिर कसं ठेवायचं आज आम्ही या विषयांवर विचार करणार आहोत. तर पहिलं कोरिन्थीकराचं पत्र 6व्या अध्यायाचं आम्ही जे वचन वाचलं 19वं वचन, की तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहात, हे तुम्हाला ठाऊक आहे का? पहिली गोष्ट, तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? आणि दुसरी गोष्ट तो म्हणतो, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. एक आत्मिक सत्य, एक स्पिरिच्युअल ट्रूथ परमेश्वर आम्हाला सांगत आहे, रिव्हील करत आहे की येशूवर विश्वास ठेवल्यानंतर देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आमच्यामध्ये येऊन राहायला लागतो आणि आमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर बनतं. आता लोकांना असं वाटतं की पवित्र आत्मा मिळाला म्हणजे मी शेक होणार, माझ्यावर अग्नी येणार, माझं शरीर थंड पडणार, मी खाली पडणार, मला काहीतरी हृदयामध्ये होणार, धडधड होणार, शेकिंग होणार, हे होऊ शकतं. पण प्रियांनो, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, त्या विश्वासाचं प्रतीक म्हणून किंवा त्या विश्वासाचा मोबदला म्हणून किंवा त्या विश्वासाच्यासाठी परमेश्वर त्याचं स्वतःचा आत्मा तुमच्या आतमध्ये ठेवतो. आणि प्रियांनो, परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने जी संकल्पना होती, जी आयडिया होती मंदिराची, ती येऊन कम्प्लिटली बदलून टाकली. आम्ही आज पण मंदिर म्हटलं की आमच्यासमोर एक मंदिर उभं राहतं, पण येशू ख्रिस्ताने येऊन मंदिराची जी संकल्पना होती, मंदिराचं जे चित्र होतं लोकांच्या समोर, ते पूर्णपणे बदललं. आणि मंदिर एका जागेमध्ये असायचं व लोक देवाला भेटायला यायचे, अर्पण करायला यायचे, स्तुती आराधना करायला यायचे, प्रार्थना करायला यायचे, मंदिरात जायचे. पण आता येशू एकाच जागेवर मंदिर असणं हे गरजेचं नाही हे सांगतो. परमेश्वर येशू ख्रिस्त आल्यानंतर तो म्हणतो की तुम्ही मंदिरात जा, तुम्ही स्तुती आराधना करा, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही वचन ऐका, जे पण आहे ते करा, पण आता तुम्ही सुद्धा पवित्र आत्म्याचं मंदिर बनलेलं आहात. तर मंदिरामध्ये जाण्यासाठी एका जागेवर जायची गरज नाही आहे. तुम्ही जा, नक्कीच तुम्ही भेटा एकमेकाला त्या मंदिरामध्ये. आज जे काय आम्ही चर्चमध्ये वचन ऐकतो, स्तुती आराधना करतो, प्रार्थना होते, चिन्ह चमत्कार होतं, एकमेकाच्या भेटी होतात, एकमेकाला आम्ही प्रोत्साहित करतो, ते सगळं करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या मंदिरात येता तेव्हा खूप सारी पवित्र आत्म्याची मंडळी एकत्र येते. आणि जेव्हा तुम्ही त्या मंदिरातनं बाहेर जाता तेव्हा तुम्ही वैयक्तिकरित्या परमेश्वराचं मंदिर म्हणून तिथून बाहेर पडता. तर प्रियांनो,
आता जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो, तुमच्याबरोबर आहे, तर तुम्ही देवाचे मंदिर आहात. आणि मंदिरामध्ये पवित्र अतिपवित्र जागेत प्रवेश करण्यासाठी त्यावेळेस प्राण्याची बळी द्यावी लागायची. शुद्ध रक्त त्या प्राण्याचं ते घेऊन याजक पवित्र अतिपवित्र मंदिरात जायचे आणि ते जे वेदी होती तिथं ते रक्त शिंपडायचे. पण आता येशू ख्रिस्तानी ऑलरेडी आमच्यासाठी जे शेवटचं तो बळी ठरला आणि त्याच्या रक्ताद्वारे आम्ही आता शुद्ध झालेलो आहोत, पवित्र झालेलो आहोत. हे शरीर शुद्ध पवित्र झालेलं आहे आणि आता या शरीरामध्ये परमेश्वराची उपस्थिती राहायला आलेली आहे. आणि प्रियो, लक्षात घ्या, मी तुम्हाला आज मंदिराची व्याख्या समजून सांगते. हे जे शरीर आहे, हे जे देवाचं मंदिर आहे, आम्ही स्वर्गीय देवाचे पृथ्वीवरच्या माणसाबरोबर भेटण्याचे स्थान आहोत. लक्षात घ्या, स्वर्गात राहणाऱ्या पवित्र परमेश्वराचे आमचं हे शरीर, लक्षात घ्या, पृथ्वीवरल्या माणसाबरोबर भेटण्याचं स्थान आहे, जागा आहे, मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये बाकी लोकांना, आता जेव्हा मी स्वतः परमेश्वराचं पवित्र आत्म्याचं मंदिर बनते, तेव्हा या मंदिराद्वारे बाकीच्या लोकांना, जे परमेश्वराचे मंदिर नाहीत, ज्यांना येशू माहीत नाही, त्या लोकांना मंदिरामध्ये घेऊन येण्याचं काम या मंदिराने केलं पाहिजे. किती लोक समजले? जर पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, तर या पवित्र आत्म्याद्वारे जितके पण लोक भटकलेले आहे, ज्यांना येशू माहीत नाही, त्या लोकांना देवाकडे येण्याचा मार्ग या मंदिराने बनवला पाहिजे. आणि प्रियानो, मंदिरात याजकाला पवित्र रक्ताद्वारे प्रवेश मिळत असे आणि मंदिरात पवित्रता होती. आणि जर कोणी अपवित्र व्यक्ती तिथे गेला तर त्या मंदिरात तो मरत असे, परमेश्वर त्याला लिटरली मारून टाकत असे. तर प्रियानो, आजही जर पवित्र आत्मा आमच्या शरीरात आहे, तर या शरीराला अपवित्रता आणि अशुद्धता या शरीरामध्ये असली नाही पाहिजे. आमेन. तर जर आज आम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत, तर मंदिर कसे पवित्र ठेवले पाहिजे आणि या मंदिराच्या द्वारे परमेश्वराचं गौरव, परमेश्वराचं काम कसं केलं पाहिजे, आज आम्ही बघणार आहोत. तर आज आम्ही पहिली गोष्ट लक्षात घ्या, आम्ही स्वतःचे नाही. आम्हाला असं वाटतं की माझं जीवन माझं आहे, माझ्या जीवनावर माझा हक्क आहे, मी जसं पाहिजे तसं करील, मला कोणी सांगायचं नाही, माझं जेव्हा मला वाटेल तेव्हा मी देवळात येईल, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी प्रार्थना करेल आणि मला जसं मला वाटेल तसं मी वागेल. नाही. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की येशू ख्रिस्ताने तुम्हाला त्याच्या रक्ताद्वारे खरेदी केलेलं आहे. आता तुम्ही पवित्र परमेश्वराचे पुत्र आहात आणि आता जर तुम्ही पवित्र परमेश्वराचे पुत्र आहात, तर तुमची मनमर्जी करायची तुम्हाला मोकळीक नाही. पहिली गोष्ट. आता जर पवित्र आत्मा आमच्यामध्ये येऊन राहत असेल, तर आता या मंदिराची, या शरीराची काळजी कशी घ्यायची, आज आपण त्याविषयी ऐकणार आहोत. आणि एक खूप महत्त्वाचा संदेश आहे, कारण आम्ही जर सगळे धार्मिकता पुरी करतो आणि जर ही मूलभूत बेसिक गोष्ट करणार नाही, तर प्रियानो, आम्ही इथेच ठेवले जाऊ. आणि म्हणून आज पवित्र आत्म्याचं मंदिर कसं शुद्ध ठेवायचं आज आम्ही बघणार आहोत. तर पहिली गोष्ट, परीक्षांपासून, पापांपासून, व्यसनांपासून तुमच्या पवित्र मंदिराला दूर ठेवा. म्हणजे शैतानाला तुमच्या जीवनामध्ये वाव देऊ नका. इफिस्कराचं पत्र, जेव्हा आम्ही इफिस्कराचं पत्र 4 अध्यायाचं 25व्या वचनापर्यंत वाचतो, तेव्हा बघा प्रियांनो, काय केलं नाही पाहिजे. परमेश्वराचं वचन किती स्पष्टपणे सांगतं हे बघून घ्या. परमेश्वराचं बायबल खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. लक्षात घ्या, परमेश्वराची वचनं खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे परमेश्वर किती स्पष्टपणे सांगतो बघा. म्हणून परमेश्वराचं वचन हे सांगतं की तुमची जी दिनचर्या आहे, आज हे परमेश्वराचं मंदिर आहे, तर आमचं दिवस कसा गेला पाहिजे परमेश्वराचं वचन सांगतं. लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला. लबाडी करणं सोडून द्या, लोकांना मूर्ख बनवणं, उल्लू बनवणं सोडून द्या आणि आपल्या शेजाऱ्याबरोबर, मतलब जितके पण लोक तुमच्या आयुष्यात येतील प्रत्येकाबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकाचे अवयव आहोत. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका.
तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. राग यायचं कारण असेल तर रागवा, पण संध्याकाळ होण्याच्या आधी, सूर्य मावळण्याच्या आधी ज्याच्याबरोबर पण तुमचं भांडण झालं असेल त्याच्याबरोबर तुम्ही एक व्यवस्थित बोला किंवा ते जे भांडण आहे ते मिटवून टाका. रागात सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये. छोटीशी छोटी आणि मोठीची मोठी. पेन्सिल चोरल्याने काय होतं, पेन चोरल्याने काय होतं, कागद चोरल्याने काय होतं? नाही प्रियांनो, जरुरी नाही की तुम्हाला करोडोचीच चोरी करायला लागेल. पण जिथं पण काम करता किंवा जिथे पण आम्ही आहोत, चोरी करणं परमेश्वराच्या दृष्टीने पाप आहे. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये. तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे, म्हणून जे चांगले आहे ते आपल्या हातांनी उद्योग करीत राहावे. म्हणजे परमेश्वराचं वचन हे सांगतं की तुम्ही कमवणार ना, जे काही तुम्ही कमवणार ते कमवलेलं जे धन संपत्ती आहे ती जेव्हा पण दुसऱ्यांना गरज आहे त्यावेळेस वापरण्यासाठी त्याचा संचय करा. स्वतःच्या ऐशो आरामासाठी पैसा आणि धनसंपत्ती जमा करू नका. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. आम्ही खूप कुचके बोलतो, आम्ही खूप टाकून बोलतो, आमच्या शब्दामधले डबल अर्थ असतात आणि आम्हालाच माहिती असतात की आम्ही कुठल्या अर्थाने आणि कुठल्या शब्दाने लोकांशी बोलतो. परमेश्वराचं वचन सांगतं की कुचकं बोलू नका, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेने कळून ऐकणाऱ्याला कृपादान प्राप्त हवं. लोकांची मनं तोडू नका, लोकांची हृदय तोडू नका, लोकांची मनं दुखावू नका. तुमच्या कुठल्याही शब्दाने किंवा कुठल्याही वागण्याने कुणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. पुढे लिहिलंय की देवाच्या पवित्र आत्म्याला करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झालेले आहात. जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये टाकलेला आहे, ज्या पवित्र आत्म्याचे तुम्ही मंदिर आहात, जे काही पण कराल तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे हे समजून करा. आणि बरेचदा काय होतं प्रियांनो, आम्हाला वाटतं की पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, पण पवित्र आत्म्याच्या साजेस किंवा पवित्र आत्म्याला चांगलं वाटेल असं काम जेव्हा आम्ही करत नाही, देवाच्या विरुद्ध आम्ही पाप करतो, तेव्हा आतमध्ये टाकलेला जो आत्मा आहे तो खिन्न होतो, तो उदास होतो. आणि त्या आत्म्याला जर आम्ही उदास केलंय तर प्रियांनो, तो आत्मा आम्हाला जेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे, येशू ख्रिस्त जेव्हा येणार त्यावेळेस त्यांनी आमच्यावर एक छाप दिलेली, आम्हाला मुद्रित केलेला आहे. आणि जर तो आत्मा खिन्न आहे आमच्यामध्ये आणि येशू ख्रिस्त आला, तर तुम्हाला वाटतं खिन्न झालेला आत्मा येशूला सांगेल की या शरीराला स्वर्गामध्ये घेऊन जा? ज्या आत्म्याला आम्ही प्रसन्न करू, ज्या पवित्र आत्म्याला जर आम्ही प्रसन्न करू आमच्या जीवनातल्या गोष्टींद्वारे, तरच जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा आमचं जाणं स्वर्गामध्ये निश्चित होईल. आणि म्हणून पुढे लिहिलंय सर्व प्रकारचे कडूपण. बघा, कडूपण किती आमच्यामध्ये, किती क्रोध आहे आमच्यामध्ये, किती बिटरनेस आहे. परमेश्वराचं वचन असतं संताप, क्रोध, गलबला, निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येवोत आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. म्हणजे जर तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर बनता तर इफिस्कराचं पत्र 4 अध्यायाचं जे 25 ते 29 वचनं, 32 वचनं आहेत ती आमच्यासाठी लागू होतात. आणि मग थोडंफार जरी तिकडं इकडं हेरीफेरी झाली तर प्रियांनो, तुमच्यामधला पवित्र आत्मा खिन्न होतो. बघा, जेव्हा जी व्यक्ती आमच्यावर खूप प्रेम करते आणि त्या व्यक्तीच्या विरुद्ध जेव्हा आम्ही वागतो तेव्हा ती व्यक्ती आमच्याशी बोलणं बंद करते. बरोबर, सुरुवातीला काय होतं, ती आमच्याशी बोलणं बंद करते आणि मग बोलणं बंद झालं की पुढच्या सगळ्या गोष्टी बंद होतात. जेव्हा पवित्र आत्मा आमच्यावर खुश असतो तेव्हा आतून परमेश्वराच्या आत्म्याचा आवाज येतो. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचा आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो, गायडन्स करतो. पण जेव्हा आमच्या
कर्माने, आमच्या कार्याने, आमच्या स्वभावाने जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करतो तेव्हा आत्मा आतमध्ये असतो, परंतु आत्मा खिन्न झालेला आहे, दुःखी झालेला आहे, म्हणून तो बोलत नाही, तो तुमच्याशी बोलत नाही. आणि म्हणून जो तो बोलत नाही म्हणून पुन्हा एकदा आम्हाला एक अशी मोकळीक मिळते की आम्हाला जे वाटेल ते आम्ही करतो. पण तशा स्थितीमध्ये जर येशू ख्रिस्त आला तर प्रियांनो, खिन्न आत्मा आम्हाला स्वर्गामध्ये प्रवेश करून देणार नाही, हे पण लक्षात घ्या. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की जी पापे आम्ही सहज करतो त्याबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही. जगामध्ये खूप सारी अशी पापं आहेत जी आम्हाला असं वाटतं की अरे वाईट गोष्टी बघितल्याने काय होतं, वाईट गोष्टी ऐकल्याने काय होतं, वाईट बोलण्याने काय होतं, पण परमेश्वराचं वचन किती स्ट्रिक्ट आहे बघा. पवित्र आत्म्याला शरीरामध्ये खिन्न होऊन देऊ नका. तुमचा उजवा डोळा तुला पापाला प्रवृत्त करत असेल तो उपटून टाक. तुझा उजवा हात तुला जर पापाला प्रवृत्त करत असेल तर त्याला तोडून टाक, डोळ्याला उपटून टाक, हाताला तोडून टाक. आणि वचन सांगतं संपूर्ण शरीर नरकात जावे यापेक्षा तुझ्या एका शरीराचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. म्हणजे जे अवयव तुम्हाला पाप करण्याकरता प्रोत्साहित करतात, पाप करण्यासाठी तुम्हाला जसं काय म्हणतात त्याला प्रवृत्त करतात, प्रियांनो त्या अवयवांना शिक्षा करा. कारण जर त्या अवयवांचं तुम्ही ऐकाल, खूपदा आमच्या डोळ्यांना सवय असते घाणेरड्या गोष्टी बघायची, आमच्या तोंडाला सवय असते घाणेरड्या गोष्टी बोलायची, आमच्या पोटाला सवय असते घाणेरड्या गोष्टी खायची, आमच्या हातांना सवय असते घाणेरड्या गोष्टी करायची. पण परमेश्वराचं वचन इतकं स्ट्रिक्ट आहे, ते म्हणतं जो पण तुझा अवयव तुला पाप करण्यासाठी प्रोत्साहित करत असेल त्याला तोडून टाक, फेकून टाक. कारण संपूर्ण शरीर नरकात घेऊन जाण्यापेक्षा जो अवयव तुला पापामध्ये घेऊन जात असेल त्याला शरीरातून काढून टाक. तर संपूर्ण शरीर नरकात जावं यापेक्षा तुझ्या एका शरीराचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. जिथे तुम्ही पापात पडू शकता त्या जागेवर जाऊ नका. हे जे मंदिर आहे बघा, परमेश्वराच्या मंदिराचं जे पवित्र आहे, अपवित्र अशुद्ध गोष्टींच्या मध्ये काय काम. आता समजा येशू ख्रिस्त, जर तुम्हाला येशू ख्रिस्ताचं हे जे मंदिर आहे जर तुम्हाला व्यभिचारामध्ये मिळालं तर तुम्ही काय बोलणार. हे मंदिर पाप करताना, चोरी करताना पकडलं गेलं तर तुम्ही काय म्हणणार. तर प्रियांनो, परमेश्वराचं वचन आज मला हे सांगतं की जिथे तुम्ही पापात पडू शकता त्या जागांवर जाऊ नका. आणि आम्हाला माहिती असतं की कुठं आम्हाला पापात आम्ही पडू शकतो, कुठली कंपनी, कुठले मोबाईलमधले वेबसाईट किंवा कुठले लोक, आम्हाला माहिती असतं की आम्हाला कोण पापाकडे घेऊन जाऊ शकतं. प्रियांनो, अशा जागांवर जाऊ नका. स्वतःचा जो आत्मिक अशक्तपणा आहे तो ओळखा. आम्ही परिपूर्ण नाही आहोत. आज आमचं शरीर सुद्धा पापामध्ये उत्पन्न झालेलं आहे, आम्ही पापामध्ये जन्म घेतलेला आहे आणि पाप करत आहोत. तर आम्हाला प्रत्येक गोष्ट पवित्रतेमध्ये जगता येणार नाही. पण तुमचा जो आत्मिक अशक्तपणा आहे तो ओळखा की माझे डोळे वाईट बघतात, माझे हात वाईट काम करतात. तर प्रियांनो, या गोष्टींपासून, समजा व्यसनाधीनता आहे, व्यभिचार आहे, वारेमाप खर्च करण्याची वृत्ती आहे, या गोष्टींपासून जाणून बुजून दूर राहा. जिथे तुमची पाप करण्याची किंवा पापात पडण्याची जास्त शक्यता आहे त्या गोष्टींपासून पळून जा. जसं युसुफला जेव्हा ती पोतीफरच्या बायकोनी जेव्हा व्यभिचारासाठी आमंत्रण दिलं, लिहिलंय की तिने त्याचा कोट घेतला पण युसुफ पळून गेला. भले त्यांनी तिच्याबरोबर व्यभिचार केला नाही, पण न केलेल्या व्यभिचारासाठी त्याला तुरुंगात जावं लागलं. त्यांनी व्यभिचार केला असता तर त्याला तुरुंगात जावं लागलं नसतं. प्रियांनो, लक्षात घ्या, व्यभिचार केला असता तर तुरुंग नव्हता, पण व्यभिचार न करता तो तुरुंगात गेला. पण त्यांनी पापाला नाही म्हटलं. आज पापाला नाही म्हणण्यासाठी बरेचदा आम्हाला काही गोष्टींचं बलिदान करावं लागतं. कारण आज जगाची जी रीत आहे ती पापाची आहे. आज सर्रास पाप केलं जातं आणि लोकांना पाप करण्यामध्ये कुठलंही गिल्टी फिलिंग नाही आहे. पण जेव्हा आम्ही पापाला नाही म्हणतो तेव्हा ऑड मॅन आउट होतो आणि मग त्याची शिक्षा आम्हाला भोगावी लागते.
प्रियांनो, ती शिक्षा भोगण्यासाठी पण तयार राहा. दुसरी गोष्ट, जर पवित्र आत्म्याच्या मंदिराला शुद्ध करायचं आहे तर प्रियांनो, आमचे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, तर आठवड्यातून एक दिवस शब्बात पाळला पाहिजे. म्हणजे 10 आज्ञा जेव्हा मोशेने परमेश्वराने जेव्हा मोशेला 10 आज्ञा दिल्या, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 7वा दिवस देवासाठी असू द्या, शारीरिक आरामासाठी असू द्या. आणि मग शरीराला, जर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे तर या शरीराला सुद्धा स्वस्थ आणि निरोगी ठेवणं हे तुमचं काम आहे. आणि मग या शरीरात पवित्र आत्मा राहणार, ते शारीरिकदृष्ट्या सुद्धा निरोगी व सशक्त ठेवणं आमचं काम आहे. शरीराला काय खायला द्यायचं, काय प्यायला द्यायचं, किती आराम द्यायचा, किती काम करून घ्यायचं, किती झोप द्यायची, हे आमच्या हातात आहे. लक्षात घ्या. आता या शरीराचा कंट्रोल आमच्या हातामध्ये आहे. तर बघा, काय खायचं, चपाती भाजी खायची की वडापाव खायचा, डाळ भात खायचा की न्यूडल्स खायचे, हे आमच्या हातात आहे. आणि मग जर चुकीचं खाणार तर शरीराला त्याचा परिणाम भोगावे लागणार. तर आज जर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, हे भाड्याने दिलेलं घर आहे प्रियांनो, हे एकदा सोडून जायचंय आम्हाला, पण त्याच्यामध्ये पवित्र आत्मा वास करत आहे, तर या शरीराचं रक्षण आणि संरक्षण आणि पालन पोषण करणं ही तुमची जिम्मेदारी आहे. म्हणून कलेसेकराचं पत्राच्या 3 अध्यायाचं 23वं वचन असं सांगतं, जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. कोणी बघतंय म्हणून करू नका, पण अगर झाडू पण मारायचा आहे, टॉयलेट पण साफ करायचं आहे, ऑफिसमध्ये तुम्ही एकटे आहात, तुम्हाला कोणी बघत नाही, पण जी पण गोष्ट तुम्ही कराल, परमेश्वराचं वचन हे सांगतं की कुठल्या फर्मसाठी नाही, कुठल्या कंपनीसाठी नाही, स्वतःसाठी नाही, परंतु प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. जे पण कराल त्याच्यामध्ये तुमचं तन मन धन, तुमचा प्राण आत्मा शरीर असलं पाहिजे. कोणी बघत नसलं तरी देव बघत असतो. आणि म्हणून परमेश्वर 6 दिवसांची देवा सृष्टी बनवली परमेश्वरांनी. 7वा दिवस आदामासाठी त्यांनी शब्बात किंवा आदामासाठी आरामाचा दिवस म्हणून ठेवला. आणि प्रियांनो, जर 6 दिवसांची सृष्टी बनवल्यानंतर परमेश्वराने पण 1 दिवसाची सुट्टी घेतली, तर आम्ही 6 दिवस जेव्हा काम करतो तेव्हा 7व्या दिवशी आम्हाला पण सुट्टी घेणं गरजेचं आहे. देवाने हे दाखवून दिलंय, कारण त्यांनी पण सुट्टी घेतली, त्यांनी पण आराम केला, तर आम्हालाही आराम करणं जरुरी आहे. तर इस्रायली जेव्हा मिस्रातून बाहेर आले तेव्हा देवाने त्यांना मन्ना दिला. प्रियांनो, दररोज सकाळी मन्ना त्या हिरवळीवर पडलेला असायचा आणि इस्रायली लोक तो जो मन्ना होता त्याला गोळा करायचे. आणि 6व्या दिवशी डबल मन्ना टाकला जायचा. जितका मन्ना असायचा त्याच्या डबल मन्ना टाकला जायचा. आणि लोकांना सांगितलं होतं की डबल मन्ना गोळा करा. आणि समजा मंगळवारी मन्ना गोळा केला तर तो मंगळवारीच खायचा, बुधवारी खायचा नाही. बुधवारी गोळा केला तर तो बुधवारीच खायचा, गुरुवारी खायचा नाही. पण जो रविवारी गोळा केला होता तो परमेश्वराने सांगितलं होतं की तुम्ही सोमवारी खा, कारण शब्बात आहे. तर त्या दिवशी काम नाही करायचंय, तर त्या दिवशी मन्ना खराब नाही व्हायचा. पण बाकी दिवशी जर दुसऱ्या दिवसासाठी मन्ना ठेवलेला असायचा तर त्याच्यामध्ये किडे किंवा आळ्या पडायचे, परंतु शब्बातच्या दिवशी ठेवलेला मन्ना खराब व्हायचा नाही. तर परमेश्वराने त्यावेळेस पण त्यांना हे सांगितलं, 6 दिवस काम करा, 7वा दिवस परमेश्वरासाठी राखून ठेवा. आणि 6 दिवस जर परमेश्वर आमची काळजी घेतो तर 7व्या दिवशी पण घेईल. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी ज्या कंपनीमध्ये काम करतो, ज्या ऑफिसमध्ये काम करतो, जिथे आम्ही काम करतो, जर मी रविवारची सुट्टी घेतली किंवा आठवड्यातनं एक सुट्टी घेतली ते मला कामावरनं काढून टाकतील, माझं इन्क्रीमेंट हे करतील, माझं प्रमोशन ठेवून देतील. प्रियांनो, ज्या परमेश्वराने तुम्हाला नोकरी दिली आहे तो परमेश्वर तुमची काळजी घेतो. जर 6 दिवस तुम्ही काम केलंय तर 7व्या दिवशी सुद्धा तुमचा मन्ना, तुमच्या गरजा परमेश्वर पुरवेल. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलं की 1 दिवस देवासाठी ठेवा. त्या दिवसासाठी असं नाही खा प्या आराम करा, याच्यासाठी तो दिवस दिलेला नाहीये. थोडाफार तुम्ही आराम करू शकता, पण तो दिवस परमेश्वराने स्वतःसाठी राखून ठेवलेला आहे.
तर त्या दिवशी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये या, तो दिवस परमेश्वराच्या संगतीमध्ये घालवा, म्हणजे बाकीचे 6 दिवस आशीर्वादाचे होतील. आणि प्रियांनो, पवित्र आत्म्याचं मंदिर जेव्हा वचनामध्ये आणि स्तुती आराधनामध्ये मगन होतं, त्यावेळेस काय सुंदर परमेश्वराची उपस्थिती, संगती असेल हे आम्ही विचार करू शकतो की पवित्र आत्मा ऑलरेडी इथे आहे, वचनाद्वारे येशू ख्रिस्त आहे आणि पवित्र पिता आम्हाला वरतून बघत आहे आणि आमची स्तुती आराधना जी आम्ही आत्म्याने आणि सत्याने करत आहे ती पित्याकडे पोहोचत आहे. आमचा स्तुती आराधनाचा जो स्वर आहे, एक स्वीट अरोमा, एक सुंदरसा आवाज बनून दे परमेश्वराच्या कानापर्यंत पोहोचत आहे. पवित्र आत्म्याद्वारे आम्ही परमेश्वराची स्तुती आराधना करत आहे. किती सुंदर गोष्ट आहे प्रियांनो. तर आठवड्यातून 1 दिवस आराम करणं आणि आठवड्यातून 1 दिवस परमेश्वराला देणं परमेश्वराने ठेवलेलं आहे. ह्या मंदिरासाठी, जे परमेश्वराचं मंदिर आहे त्याच्यासाठी गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, शरीराची काळजी घ्या. 1 करंती 10:6-20 मध्ये लिहिलंय, आमचे शरीर आमचे नाही. तिसरी गोष्ट परमेश्वराची सांगते की तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहात, तर या मंदिराची काळजी घ्या. आमचे शरीर आमचे नाही, पृथ्वीवर राहण्यासाठी थोड्या दिवसासाठी देवाने आम्हाला मातीचे शरीर दिलेलं आहे, एक गिफ्ट दिलेली आहे. त्या मातीच्या शरीरामध्ये एक असीम ठेवा, सामर्थ्यशाली ठेवा ठेवण्यासाठी परमेश्वराने आम्हाला हे जे शरीर दिलेलं आहे, परमेश्वराने जे दिलंय त्याला भ्रष्ट करू नका. लक्षात घ्या प्रियांनो, जर आम्ही आमच्या शरीराला पवित्र आत्म्याचं मंदिर म्हणतो तर या शरीराला भ्रष्ट करू नका. देवाने दिलेल्या शरीराला चांगले अन्न खायला घालणं हे आमचं काम आहे. बघा, दानियल आणि जे त्याचे 3 मित्र होते, शद्रक, मेशक आणि अबेदनगो, जेव्हा त्यांना बंदी बनवून नबुकदनेझर राजा जेव्हा त्याच्या राज्यामध्ये घेऊन जातो, तेव्हा हे सगळे जे तरुण लेकरं आहेत त्यांना तो बघतो आणि मग त्या सांगतो की या लेकरांना एक चांगलं म्हणजे राजाच्या मिष्टान्नातून व राजा पीत असलेल्या द्राक्षरसातून त्यांचं खाणं पिणं व्हावं असं राजानी आज्ञा दिलेली असते. परंतु दानियल हा विचार करतो की या खाण्यापिण्यातून आम्हास विटाळ होऊ शकतो आणि म्हणून तो ते जे राजाच्या राजवाड्यातून येणारी मिष्टान्न आणि राजा जो द्राक्षरस पितो तो द्राक्षरस तो घेण्यासाठी मना करतो. आणि प्रियांनो, भली ती गोष्ट राजाच्या राजवाड्यामधनं येणारं जेवण आणि राजा पीत असलेला द्राक्षरस किती 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 मौल्यवान असेल, किती चांगला असेल, किती टेस्टी असेल हे आम्ही जाणू शकतो. परंतु दानियल म्हणतो मला माझ्या शरीराला ते खाऊन पिऊन भ्रष्ट करायचं नाही. आणि मग तो जो त्याच्यावरचा अधिकारी असतो त्याला सांगतो की आम्हाला म्हणजे व्हेजिटेरियन जेवण दे, आम्हाला सागपात ज्याला आम्ही म्हणतो की व्हेज जेवण दे आणि पाणी पिण्यास दे. आणि मग बघितलं जातं की 10 दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जातं आणि मग जे शाकान्न आणि नुसत्या पाण्यावर राहिलेले हे चौघं आणि बाकी लोकांनी खाल्लेली मिष्टान्न आणि द्राक्षरस या दोघांमध्ये एवढा फरक असतो की शद्रक, मेशक, अबेदनगो आणि दानियल हे राजघराण्याचे अन्न खाणाऱ्या सर्व तरुणांपेक्षा यांचे चेहरे सुरूप व यांची अंगाने ते दष्टपुष्ट होतात. तर प्रियांनो, आज भले कोणी तुम्हाला फ्रीमध्ये दारू ऑफर करतंय, फ्रीमध्ये तुम्हाला वडापाव, पिझ्झा, बर्गर, सगळे कोल्ड्रिंक्स ऑफर करते, फ्रीमध्ये मिळतंय. लोक फ्रीमध्ये खाण्यासाठी मग काही करतात. पण प्रियांनो, ते जे कोल्ड्रिंक्स आहेत, मी आता जास्त मोठ्या गोष्टी करत नाहीत, मी नॉर्मल गोष्टी करते, ॲज अ डॉक्टर पण करते, की जे पिझ्झा आहे, जे बर्गर आहे, जो पास्ता आहे, जे खूप जास्त चहा पिणं आहे, खूप जास्त कॉफी पिणं आहे, दारू पिणं आहे किंवा इवन कोल्ड्रिंक्स आहेत, हे तुमच्या शरीराला अपायकारक आहे. किंवा काही लोक तंबाखू खातात, गुटखा खातात. आज कितीतरी ख्रिस्ती लोक दारू पितात, ख्रिस्ती लोक गुटखा आणि तंबाखू खातात. जेव्हा त्या गुटख्याच्या आणि तंबाखूच्या पॅकेटवर एक कॅन्सरचं चित्र असतं,
आणि लिहिलेलं असतं की व्हॉट एव्हर यू आर इटिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ. हे तुम्ही जे खाताय तुमच्या शरीराला घातक आहे, तरी सुद्धा लोक खातात. मग प्रियांनो, शारीरिक दृष्ट्या ते एवढं घातक आहे, तर आत्मिक दृष्ट्या किती घातक असेल. आणि म्हणून शरीराला जे अन्न देतात ते अन्न सुद्धा पौष्टिक असलं पाहिजे. खूप साऱ्या लोकांना शिळं खायची सवय असते, खूप साऱ्या लोकांना ऑइली खायची सवय असते, खूप साऱ्या लोकांना गोड खायची सवय असते, खूप साऱ्या लोकांना जास्त मांस मच्छी खायची गरज सवय असते. प्रियांनो, जर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, तर या पवित्र आत्म्याची आरोग्य सांभाळणं सुद्धा हे तुमचं काम आहे. आणि म्हणून एक्सरसाइज करणं, थोडासा व्यायाम करणं, चांगली झोप घेणं, हे सुद्धा तुमच्या या पवित्र आत्म्याच्या मंदिरासाठी आवश्यक आहे. आणि मग शारीरिक दुर्बलता किंवा आजार शैतानाला आमच्या जीवनामध्ये घेऊन येतात. खूप सारे ख्रिस्ती लोक आज, कारण ते आपल्या शरीराची काळजी घेत नाही, अकाली मरणाला आज ते सामोरं जात आहे. आज खूप साऱ्या लोकांच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, कॅन्सर आहेत, पोटामध्ये अल्सर आहेत. मी हे म्हणत नाही की तुम्ही वाईट खाल्ल्यामुळे आहे, पण बऱ्याचदा ॲज अ डॉक्टर मी सांगते, आमच्या शरीरामध्ये आजारांना आम्ही आमंत्रण देतो चुकीच्या सवयी, चुकीच्या गोष्टी करून किंवा चुकीच्या गोष्टी खाऊन. तर प्रियांनो, तिसरी गोष्ट ही होती की आपल्या शरीराचं पालनपोषण योग्यरित्या करणं आणि या शरीराला सुदृढ आणि सशक्त ठेवणं, जे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, हे आमचं काम आहे. चौथी गोष्ट, शरीर फक्त, चौथी गोष्ट आम्ही बघणार आहोत, पवित्र आत्म्याच्या मंदिराने काय केली पाहिजे. शरीर फक्त बाहेरून नाही तर आतून सुंदर ठेवा. बाहेरून शरीर खूप रंगरंगोटी करून खूप चांगलं असतं. आम्ही बाहेरून तर आमच्या शरीराला खूप चांगलं दाखवतो, आणि मग सोसायटीच्या ज्या कल्पना आहे, सोसायटीच्या ज्या फॅशन आहे, सोसायटीच्या जे नॉर्म्स आहेत, शरीर कसं सुंदर दिसलं पाहिजे, आज आम्हाला ॲडव्हर्टाईज सांगतात. तुमची फिगरच अशी असली पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावर अजिबात स्पॉट्स असले नाही पाहिजे, तुमचे केस तसे शायनी आणि व्हॉट यू से सिल्की असले पाहिजे, आणि मग तुमची हाईटच एवढी असली पाहिजे, तुमचं शरीर असं असलं पाहिजे. हे आज आम्हाला मीडिया सांगतं, हेच आम्हाला आमची सोसायटी सांगते, आज आमचे मित्रमैत्रिणी सांगतात की आमचं शरीर कसं असलं पाहिजे. आणि मग ज्या लोकांचं, ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांचं वजन कमी आहे, काही लोकांच्या चेहऱ्यावर डाग आहे, काही लोकांचे कोणी काळं आहे, कोणी गोरं आहे, कुणाला कुठलं व्यंग आहे शरीरामध्ये, काही लोकांचं शरीर सुदृढ नाही आहे, काही लोक खूप अशक्त आहेत. तर अशा लोकांना मग एक शरीर त्यांचं अप टू द मार्क नाही, सोसायटीच्या नॉर्म्स प्रमाणे, मग आमच्या जीवनामध्ये एक उदासीनता येते. आमच्या जीवनामध्ये एक असा आपल्या स्वतःकडे बघण्याचा एक खालचा दृष्टिकोन येतो, ज्याला आम्ही म्हणतो की लो सेल्फ एस्टीम. स्वतःकडेच आम्ही असं बघतो की मी अप टू द मार्क नाही आहे, मी काळी आहे, मी खूप मोठी आहे, मी खूप बारीक आहे, मी खूप अशक्त आहे, मला केस नाही आहेत, मला मग या ज्या गोष्टी आम्ही स्वतःकडे बघतो. प्रियांनो, या जगाने आम्हाला सांगितलेलं असतं की सुंदरता काय आहे, पण खरी सुंदरता वरतून नाही, खरी सुंदरता परमेश्वराचा आत्मा तुमच्या शरीरामध्ये असल्याने आहे. खरी सुंदरता आतमध्ये असली पाहिजे. बाहेरून तुम्ही कसंही दिसाल हे नाही म्हणणार मी, की जर हे शरीर चांगलं सशक्त आहे, सुदृढ आहे, चांगले स्वच्छ कपडे तुम्ही घालत आहात, खूप सारा भडकाऊ आपण मेकअप करत नाही, भडकाऊ कपडे घालत नाही, लोकांनी आमच्याकडे बघावं डेलिबरेटली असं काही आम्ही करत नाही, एक 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 असं नॉर्मल डिसेंट कपडे घालतो, डिसेंटली राहतो, हे परमेश्वराला आवडतं. आणि म्हणून प्रियांनो, देवाने आम्हाला त्याच्या प्रतिरूपामध्ये उत्पन्न केलेले हे पण लक्षात घ्या. आम्ही काही असे ऐरेगैरे लोक नाही आहोत, हे पण लक्षात घ्या. परमेश्वराने त्याचं स्वरूप आणि त्याची समानता आम्हाला दिलेली आहे. आम्ही परमेश्वराचे रूप आहोत, परमेश्वराचे प्रतिरूप आहोत, हे विसरू नका. आज जसे पण तुम्ही आहात
त्या जसे पण तुम्ही आहे त्याच्यावर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा. आणि म्हणून दुसरी आज्ञा परमेश्वर आम्हाला ही देतो. पहिली आज्ञा पूर्ण मनाने, प्राणाने, शक्तीने, बुद्धीने देवावर प्रेम कर. आणि दुसरी आज्ञा देतो, जसं तू स्वतःवर प्रेम करतं तसं तू आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर. म्हणजे परमेश्वराने आम्हाला सांगितलंय की स्वतःवर प्रेम कर. स्वतःला हीन, दीन, दुबळा गिनू नकोस. स्वतःला उपाशी ठेवू नको. स्वतःला त्रास देऊ नको. स्वतःला ज्याला आम्ही खिन्न करू नको. स्वतःची काळजी घे, कारण वचन सांगतं जसं तुम्ही स्वतःवर प्रेम करता तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा. आणि म्हणून प्रियांनो, खूप सारे लोकांवर प्रेम करू शकत नाहीत, देवावर प्रेम करू शकत नाहीत, कारण ते स्वतःवर प्रेम करत नाही. तुम्ही जसे पण आहात तसे स्वतःला सांगा की मी स्वतःला आवडते, मी सुंदर आहे, मी चांगली आहे, मी परमेश्वराचं प्रतिरूप आहे. हे जेव्हा पण तुम्ही आरशामध्ये बघता तेव्हा स्वतःला सांगा. स्वतःमधले दोष, स्वतःमधले अवगुण, स्वतःमधले या गोष्टी काढत बसू नका. तर प्रियांनो, परमेश्वराने आम्हाला भयप्रद व अद्भुत रीतीने आमची घडण केली आहे, हे कधीही विसरू नका. आणि मग शैतान जे अस्वस्थता आणि असुरक्षितता आमच्या जीवनामध्ये घेऊन येतो, कारण आमचं वजनामध्ये प्रॉब्लेम आहे, आमच्या सुंदरतेमध्ये प्रॉब्लेम आहे, आमच्या वयामध्ये प्रॉब्लेम आहे, आमच्या दिसण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि मग या सगळे जे इनपुट्स आहे शैतान आमच्या जीवनामध्ये टाकतो. आणि मग स्वतःवरच आम्ही कंट्रोल करू शकत नाही, स्वतःलाच आम्ही दुय्यम लेखतो, स्वतःचाच आम्ही तिरस्कार करतो. तर मग देवाला कसं प्रेम करणार? आणि मग त्या पवित्र आत्म्याच्या शरीरावर तुम्ही कसं प्रेम करणार? तर प्रियांनो, आम्ही आत्मिक ऐवजी शारीरिक गोष्टींची जास्त काळजी घेतो. म्हणून जास्त आरशात पण बघू नका. सकाळी एकदा बघा आणि बस झालं. सारखं आरसा बघणारे लोक ना, डोक्यात प्रॉब्लेम होतो, लक्षात घ्या. मग सारखं कुठेतरी डाग दिसतो, कुठेतरी हे दिसतं, कुठेतरी पिंपल दिसतो, कुठेतरी काहीतरी दिसतं, पांढरे केस दिसतात. सारखं आरशात बघून इथून वजन वाढलंय, तिथून वजन वाढलंय. वजन ठेवा व्यवस्थित, पण याचा अर्थ असं नाही की दिवसभर आरशासमोरच बसा. काय चांगलं दिसतं, काय चांगलं नाही दिसतं. त्यापेक्षा आतमध्ये तुम्ही देवाने तुम्हाला कसं बनवलंय ते बघा. आणि आम्ही देवाची सगळ्यात सुंदर रचना आहोत, आम्ही देवाचे प्रतिरूप आहोत, पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत, हे समजून जगा. मग आपोआप जगण्यामध्ये निडरता येते, भय निघून जातं, विश्वास येतो. आणि ज्या लोकांना स्वतःवर आणि देवावर विश्वास आहे, ज्या लोकांना परमेश्वराच्या प्रेमावर विश्वास आहे, ज्या लोकांना परमेश्वराच्या योजनेवर विश्वास आहे, त्या लोकांच्या जीवनामध्ये ती निडरता आणि तो आत्मविश्वास दिसून येतो. जेव्हा पण आम्ही ख्रिस्ती लोकांकडे बघतो तेव्हा रडवेले असतात, नेहमी रडत असतात. कधी चेहऱ्यावर असं हास्य नसतं. परमेश्वराचं वचन सांगतं प्रभूमध्ये सदा आनंदित राहा. मी पुन्हा सांगतो, पौलुस सांगतो की मी पुन्हा सांगतो, प्रभूमध्ये सदा आनंदित राहा. तर आनंदित राहायचं म्हणजे चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे की नको? किती लोक समजतात? आमच्याकडे बघून कोणाला वाटत नाही आम्ही ख्रिस्ती आहोत. इनफॅक्ट बाकीची लोक ऐशोआराम करून त्यांचे जे काही जगणं करून आयुष करतात आणि मस्त जीवन जगतात. पण आमच्यामध्ये त्रयकाचा एक भाग असून, पवित्र आत्मा असून, आमचे चेहरे नेहमी सुरकुतलेले आणि नेहमी सुकलेले असतात. प्रियांनो, चेहऱ्यातनं जेव्हा मोशे परमेश्वराबरोबर 40 दिवस 40 रात त्या सिनै पर्वतावर राहिला, त्याच्या चेहऱ्यातनं चमक निघत होती, किरण निघत होती. लोक बघू शकत नव्हते. खरोखर आज पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये आहात, पवित्र वचनाच्या उपस्थितीमध्ये आहात, तर तुमच्या चेहऱ्यातनं, तुमच्या दिसण्यातनं, तुमच्या वागण्यातनं, तुमच्या बोलण्यातनं परमेश्वराची किरण, परमेश्वराचं सामर्थ्य दिसतं. तुमच्या बोलण्यातनं आणि तुमच्या चालण्यातनं कळतं की तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा किती काम करत आहे. लोकांना सांगावं नाही लागत. पवित्र आत्म्याची फळं आपोआप दिसतात. तुमच्या बोलण्यातनं, चालण्यातनं, वागण्यातनं, प्रत्येक गोष्टीतनं तुमची पवित्र आत्म्याची फळं दिसतात. दाखवावी नाही लागत, दिसतात. आणि म्हणून प्रियांनो, आज परमेश्वराचं वचन आम्हाला हे सांगतं की जर तुम्ही खरोखर पवित्र आत्म्याचे मंदिर आहात, तर बाहेरून
जास्त रंगोरंगोटी करायची जरूर नाहीये. जेव्हा आतून सुंदर असाल ना तर बाहेर ना आपोआप सुंदर दिसतं. हे पण लक्षात घ्या. जो मनुष्य आतून सुंदर असतो त्याच्या जगण्यामध्ये सुंदरता दिसून येते. आमेन. आणि 5वी गोष्ट आपण बघणार आहोत की पवित्र आत्म्याच्या मंदिराची काळजी कशी घ्यायची. जर आज आम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत तर आज पवित्र आत्म्याच्या मंदिराची काळजी कशी घ्यायची. 5वी गोष्ट आपण बघणार आहोत, मंदिरातली घाण काढून टाका. कधी मंदिरात घाण बघितली आहे का? मंदिर घाण असेल तर चालेल का? नाही. मंदिर नेहमी स्वच्छ असतं, मंदिर शुद्ध असतं, मंदिर पवित्र असतं. कारण मंदिराची खासियत ही आहे की ते शुद्ध आहे, ते पवित्र आहे आणि ते साफ आहे. बरोबर. साफ म्हणजे लिटरली कुठे कचरा नाहीये, कुठे कुठे घाण टाकलेली नाहीये, कुठे केर नाहीये, कुठे अमंगळ वस्तू नाहीयेत. तर प्रियांनो, इस्रायली लोकांनी जेव्हा पण पवित्र मंदिराला विटाळले, देवाचा कोप आणि क्रोध त्यांच्यावर खूप वाईट प्रकारे आला. लक्षात घ्या. आणि म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये येतो आणि जेव्हा मंदिरात जातो आणि मत्तेकृत शुभवर्तमानाचं 21व्या अध्यायाचं 13वं वचन हे सांगतं, जेव्हा तो बघतो की माझ्या देवाच्या, माझ्या पित्याच्या मंदिराला लोकांनी लुटारूंची गुहा बनवली आहे, तो लिटरली चाबूक घेतो आणि सगळ्यांना त्या मंदिराच्या बाहेर काढतो. आणि म्हणून मंदिराचं शुद्धीकरण येशू करतो. मत्तेकृत शुभवर्तमानाचं 21व्या अध्यायाचं 12वं वचन सांगतं, नंतर येशू मंदिरात गेला. मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते, जे काय आदान प्रदान चालली होती, जे काही विक्री खरेदी चालली होती, त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केल्या आणि त्याने म्हटले, माझ्या घराला प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहात. आज हे जे मंदिर आहे हे परमेश्वराने प्रार्थनेचं मंदिर असं बोललेलं आहे. आज या प्रार्थनेच्या मंदिरामध्ये जर लुटारूंची गुहा असेल तर तो येशू ज्याने आम्हाला पवित्र आत्म्याचं मंदिर दिलंय पुन्हा एकदा चाबूक घेईल आणि आम्हाला उलथं पालथं करेल, लिटरली. म्हणून प्रियांनो, आज या शेवटच्या काळामध्ये आम्ही कोण आहोत परमेश्वरामध्ये आणि आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याचं क्लिअर कट डिस्टिंक्शन, याची आम्हाला कल्पना असलीच पाहिजे की काय परमेश्वराला आवडेल आणि काय आवडणार नाही. कारण दिवस खूप थोडे आहेत. आता खेळण्याचे दिवस संपले की चल मी आज बालक आहे, मी जसं जसं वाढत जाईल तसं तसं परमेश्वराचं काम करेल. नाही प्रियांनो, येशू कधी पण येईल, मरण कधी पण येईल. तर पवित्र आत्म्याचं मंदिर शुद्ध, पवित्र, साफ ठेवणं हे आमचं काम आहे. आणि पवित्र आत्म्याबरोबर अजून कुठल्याही देवाला मंदिरात ठेवाल तर देवाचा कोप तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. हृदय एकच आहे, मंदिर एकच आहे, एकच आत्मा, पवित्र आत्मा तिथे राहील. आणि जर तुमच्या हृदयामध्ये अजून देव असतील, कुठली व्यक्ती असेल, पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, कुठलं तुमचं काम असेल, कुठली नोकरी असेल, कुठलं जे काही असेल आमच्या आयुष्यात आहेत. कधी कधी आम्ही प्रार्थना करत नाही, कधी कधी आम्ही चर्चला येत नाही, कधी कधी आम्ही स्तुती आराधना करत नाही, कधी कधी आम्ही परमेश्वराबरोबर कनेक्टच होत नाही, कारण आमच्यामध्ये अजून एक देव आहे. म्हणजे तो देव म्हणून आम्ही त्याची पूजा करत नाही, पण त्या व्यक्तीला, त्या गोष्टीला आम्ही प्रथम स्थान देतो. बरेचदा आम्ही परमेश्वराला डावलतो आणि तो जो कोणी आहे, जे काही आहे, त्याला आम्ही प्रथम स्थान देतो. चर्चला का नाही आले? ओव्हर टाईम होता. चर्चला का नाही आले? झोप आली होती. चर्चला का नाही आले? एक इम्पॉर्टंट काम होतं. चर्चला का नाही आले? गेस्ट आले होते. चर्चला का नाही आले? जेवण बनवायचं होतं. ही कारण आहेत. देवाला तुम्ही आज या गोष्टींसाठी ना करत आहे आणि देवाला तुम्ही या गोष्टींसाठी वेळ देत नाही. जर तुमची सिरियल चुकली किंवा एक दिवस तुम्हाला मोबाईल नाही मिळाला तर चालेल तुम्हाला. आज त्या मोबाईलमध्ये तुम्ही दिवस रात्र डोकं घालून बसतात. आज तो मोबाईल लोकांचा देव झालाय. आज देव नसला तरी चालतो, पण मोबाईल असला पाहिजे.
अशी स्थिती झाली आहे. तर प्रियांनो, जर आमच्या आयुष्यात देवाशिवाय अजून कोण देव आहे, तर पवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये कधीच राहणार नाही. हे पण लक्षात घ्या. आज देवापेक्षा ज्या गोष्टींवर किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करत आहात किंवा परमेश्वराला तुम्ही डावलत आहात, तर प्रियांनो, तुमच्या शरीर कधीच पवित्र आत्म्याचं मंदिर बनू शकत नाही. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, आम्ही 2 धन्यांची चाकरी एकाच वेळी करू शकत नाही. आम्ही एकावर प्रेम करू आणि एकाचा तिरस्कार करू. जर या जगातल्या गोष्टींवर आम्ही प्रेम करतो, तर मग देवाचा आम्ही तिरस्कार करतो. आणि जर देवावर प्रेम करतो, तर जगातल्या गोष्टींचा तिरस्कार करतो. कारण एकाच वेळी आम्ही 2 धन्यांची चाकरी कधीच करू शकत नाही. आमच्या जीवनामध्ये एकाच वेळी 2 देव कधीच असणार नाहीत. तर प्रियांनो, आज जिथं आमचं धन आहे तिथं आमचं मन आहे. आता इथं बसताय, तुम्ही ऐकलंय, पण तुमचं मन कुठं चाललंय बघा? वचनामध्ये आहे का? नाही. घरामध्ये, कुठेतरी एका व्यक्तीमध्ये, कुठल्या तरी TV सिरियलमध्ये, कुठल्या तरी नातेवाईकांमध्ये, कुठल्या तरी गावामध्ये जाऊन बसलाय तुम्ही. आता इथे बसलात, पण तिथे जाऊन बसलात. तर प्रियांनो, जर असं आमच्याबरोबर होत असेल, तर एकदा स्वतःला प्रश्न विचारा की काय माझं हृदय पवित्र आत्म्याचं मंदिर आहे? कारण मंदिराला आम्हाला आज साफ केलं पाहिजे. मंदिराला आज आम्हाला शुद्ध आणि पवित्र ठेवलंच पाहिजे. लक्षात घ्या, जेव्हा घरात कचरा होतो, तुम्ही कचऱ्यामध्ये राहू शकता. समजा घरामध्ये जेव्हा आम्ही जेव्हा गावाला जातो, जेव्हा 10-15 दिवस आमचं घर बंद असतं, घरी आल्या आल्या आम्ही बॅगा ठेवतो, कपडे बदलतो, झाडू घेतो, कपडा घेतो आणि घर साफ करतो. कारण जोपर्यंत आम्ही घर साफ करत नाही, तोपर्यंत ते घर राहण्याच्या लायक बनत नाही. मग जर तुमचं शारीरिक घर जिथं तुम्ही राहता ते जर अस्वच्छ असेल, तिथं तुम्ही राहू शकणार नाही. आणि मग जर तुमचं जीवन अस्वच्छ असेल, त्या अस्वच्छ जीवनामध्ये तुमचा पवित्र आत्मा कसा राहील, ज्याचं नावच पवित्र आहे? प्रियांनो, समजून घ्या, या आत्मिक गोष्टी आहेत. या आत्मिक गोष्टी आहेत. आम्ही खूप सहज घेतो ख्रिस्ती जीवन, पण जेव्हा आता येशू ख्रिस्ताची यायची वेळ झालेली आहे, तो म्हणतो की तो जो पवित्र आत्मा आहे, तो शिक्का आहे, ती मुद्रा आहे, ते डाऊन पेमेंट आहे. जोपर्यंत आम्ही त्या पवित्र आत्म्याद्वारे आणि वचनाद्वारे चालत नाही ना प्रियांनो, विसरून जा, स्वर्गामध्ये तुमचा कधीच प्रवेश नाहीये. आणि मग या छोट्या छोट्या गोष्टी फक्त मोशेनी, प्रियांनो लक्षात ठेवा, परमेश्वराने सांगितलं त्या खडकाशी बोल, आणि मोशेला खूप राग आला होता. त्यांनी खडकाशी बोलण्याच्या ऐवजी 2 वेळा त्या खडकावर काठी आपटली आणि परमेश्वराने सांगितलं, तू सगळं पाळलं, फक्त ती एक आज्ञा नाही पाळली, कनानामध्ये तू जाणार नाहीस. भले त्याला स्वर्गामध्ये घेतलं, पण त्याला कनानामध्ये जाऊन दिलं नाही. जर एक आज्ञा पाळत नाही तर सगळ्या आज्ञा व्यर्थ आहेत. प्रियांनो, आज आम्हाला परमेश्वराची प्रत्येक आज्ञा पाळणं किती गरजेचं आहे हे समजून घ्या. आजही दुनिया तुमच्या हृदयामध्ये असेल, जर जग तुमच्या हृदयामध्ये असेल, तर परमेश्वर कधी असणार नाही. आणि जर परमेश्वर असेल तर जग कधी राहणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, पवित्र आत्मा आमच्यासाठी शिक्का आहे, उद्धाराची गॅरंटी आहे, आमच्या वतनाचा विसार आहे, जे आम्हाला स्वर्गामध्ये मिळणार आहे. आणि नंतर 1000 वर्ष आम्ही जेव्हा परत पृथ्वीवर येऊ, आणि त्याच्यानंतर जेव्हा नवीन स्वर्ग, नवीन पृथ्वी, नवीन आकाश, नवीन पृथ्वी आणि नवी यरूशलेम असेल, त्या जागी आमचा विसार आहे. विसारचा मतलब वतन आहे. ती जागा आमच्यासाठी परमेश्वराने बुक करून ठेवलेली आहे. आम्हाला भले या जगात काही नाही मिळू दे, आम्ही जसं लाजर सारखं भिकारी मरू दे, आजारामध्ये मरू दे, चालेल, पण पवित्रतेमध्ये मरा, शुद्धतेमध्ये मरा, परमेश्वराच्या विश्वासामध्ये मरा. कारण मराल तर स्वर्ग लोक आहे, आणि स्वर्ग लोकानंतर स्वर्ग आहे, आणि मग स्वर्गानंतर पुन्हा 1000 वर्षासाठी या जगावर 1000 वर्षासाठी अधिकारी आहोत. आणि मग त्याच्यानंतर सदा सार्वकालिकासाठी येशू ख्रिस्ताबरोबर नवीन यरूशलेममध्ये, नवीन पृथ्वी आणि नवीन आकाशामध्ये आम्ही सार्वकालिकासाठी राहणार आहोत. आजच्या दिवसाचा विचार करू नका की आज मला काय खायला मिळेल आणि उद्या मला काय प्यायला मिळेल.
जर सार्वकालिकाचा विचार करता तर आज या शरीराला पवित्र आत्म्याचं मंदिर म्हणून त्याचं काळजी घ्या, त्याला स्वच्छ ठेवा, त्याला सुंदर ठेवा, त्याला त्याचं खाणं पिणं द्या. आणि पवित्र आत्म्याचं खाणं हा मन्ना आहे. वचनाचा मन्ना पवित्र आत्म्याला लागतो, कारण पवित्र आत्मा फक्त वचनाची भाषा जाणतो. कारण जे तो परमपिता आणि पुत्राचं ऐकतो तेच करतो आणि त्याला तीच भाषा माहिती आहे. जोपर्यंत पवित्र आत्म्याला तुम्ही वचनाची भाषा सांगणार नाही तोपर्यंत पवित्र आत्मा ॲक्टिवेट होणार नाही. म्हणून पवित्र आत्म्याला ॲक्टिवेट करण्यासाठी दररोज वचनाचा मन्ना खायला घाला. बघा, पवित्र वचन आणि पवित्र आत्मा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल ना प्रियांनो, तुम्हाला पण नवी सृष्टी करेल आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या, तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो नवीन सृष्टी करेल. आणि आज ते काम परमेश्वराने आम्हाला दिले की पवित्र आत्मा फक्त या शरीरामध्ये राहण्यासाठी आम्हाला दिलेलं नाही आहे की चल आता मी तुझ्या बरोबर राहतो आणि तुलाच घेऊन जातो. नाही, पवित्र आत्म्याने जेव्हा 120 लोक भरले, जेव्हा येशू ख्रिस्ताचे शिष्य पवित्र आत्म्याने भरले, पूर्ण दुनियामध्ये जाऊन त्यांनी उलतापालत केले आणि येशू ख्रिस्ताच्या राज्याचा सुसमाचार सांगितला. आज जेव्हा पवित्र आत्म्याचं आमच्यामध्ये वास्तव्य असतं तेव्हा तो व्यक्ती कधी स्वतःचा विचार करत नाही. तो नेहमी पिता, पुत्र आणि परमेश्वराच्या राज्याचा विचार करतो. आणि आजही आम्ही स्वार्थी आहोत, आजही आम्ही दुष्कर्मात आहोत, आजही आम्ही नाराज आहोत, आजही आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख होतं, आजही आम्ही रडत बसत आहोत. प्रियांनो, परत एकदा चेक करा की खरंच तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहात का. आणि आज एक खूप असीम सामर्थ्य, परमेश्वराचं त्रैक्यामधलं एक असीम सामर्थ्य ज्यांनी येशू ख्रिस्ताला या जगामध्ये घेऊन आला, वचन देहधारी केलं आणि तो वचन जेव्हा त्या क्रुसावर मेलं त्या वचनाला त्यांनी तिसऱ्या दिवशी उठवलं. असं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज या शरीरामध्ये, नश्वर देहामध्ये टाकलेलं आहे. आणि हा नश्वर देह जर तुम्हाला अविनाशी बनवायचा असेल, कधीही मरून द्यायचा नसेल, तर मग पवित्र आत्म्याने चालणं हे आमचं कर्तव्य असलं पाहिजे. आणि प्रियांनो, आज ती गरज आहे, आज ती गरज आहे. आज पाप वाढत आहे, प्रीती कम होत आहे. पाप वाढत आहे, प्रीती कमी होत आहे. आणि प्रीतीचं एकच स्थान आहे तुमचं हृदय, जिथं पवित्र आत्मा, जो प्रेमाचा आत्मा आहे, तो परमेश्वराने टाकलेला आहे. आज तुम्ही लोकांना प्रेम करणारे स्त्रोत असले पाहिजे, ना की त्यांच्या चुका काढणारे, द्वेष करणारे, नफरत करणारे, त्यांना घाडून पाडून बोलणारे, त्यांचं नुकसान करणारे. तुमच्या हृदयामध्ये जो पवित्र आत्मा टाकलेला, तो सत्याचा आत्मा आहे, तो प्रेमाचा आत्मा आहे, तो सामर्थ्याचा आत्मा आहे. आणि ते सामर्थ्य, प्रेम आणि ती सत्यता तुमच्या जीवनामधनं दिसलीच पाहिजे. तर प्रियांनो, आज पवित्र आत्म्याने चालतील ते देवाचे पुत्र म्हणवले जातील, परमेश्वराचं वचन सांगतं. आणि म्हणून जर हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे तर आज आमचं कर्तव्य आहे, फक्त ते वचन ऐकून 2 वेळा लिहिलेलं आहे की हे शरीर तुमचं पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. जागोजागी परमेश्वराने सांगितलं की मी तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये राहा. पण ते राहणं आज आमच्या जीवनातनं दिसतंय का हे पण विचार करा. आज आमच्या बोलण्यातनं, चालण्यातनं, आमच्या विचारातून आज पवित्र आत्मा आणि त्याचं वचन दिसतंय का हे बघणं खूप जरुरी आहे. कारण आम्ही शेवटच्या दिवसामध्ये आहोत. आणि प्रियांनो, येशूचं येणं कधीही होणार आहे तर पवित्र आत्म्याने सील केलेले, शिक्का मारलेले जर पवित्र स्वर्गामध्ये घेतले जातील तर आज आम्हाला पवित्र होणं जास्त गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, पवित्र आत्म्याचं मंदिर हे सामर्थ्याचं मंदिर आहे. जेव्हा पत्रस आणि त्याच्या बाकीच्या शिष्यांवर जेव्हा पवित्र आत्मा उतरून आला, चिन्ह चमत्कार असे झाले. वचनाचं सामर्थ्य, वचनाचं जी बोच होती, वचनाचे जे हृदय छेदन होतं ते झालं. आणि वचन जेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हृदयामध्ये जातं तेव्हा ते हृदय तुटतं. आणि मग लोक म्हणतात, आता मी काय करू, उद्धार पावण्यासाठी, तारणासाठी मी काय करू. आणि मग पश्चातापाने लोक परमेश्वराच्या राज्यात येतात आणि परमेश्वराच्या राज्याची वाढ होते. आज आम्ही ते तारण लोकांना देणारे, पवित्र आत्म्याने भरलेले, पवित्र आत्म्याचे मंदिर परमेश्वराने आम्हाला बनवलेलं आहे. तर प्रियांनो, आज आमचं पोजिशन आणि आज आमची जबाबदारी आम्हाला समजली पाहिजे. आणि जो पण आज पवित्र आत्म्याचं मंदिर स्वतःला म्हणवतो, आज त्यांनी आपल्या जीवनाकडे थोडंसं स्कॅन केलं पाहिजे. आणि जिथे पण आहे, ठीक आहे, आम्ही नाही परफेक्ट आहोत, आम्ही तेवढे सिद्ध नाही आहोत,
काळजी करायचं कारण नाही. परमेश्वराने वेळ दिलेला आहे, वचनं दिलेले आहेत, पश्चाताप दिलेला आहे, प्रार्थना दिलेली आहे, स्तुती आराधना दिलेली आहे. आज बप्तिस्म्याचं अजून एक शस्त्र आम्हाला दिलेलं आहे. आज त्या शस्त्रांचा उपयोग करा आणि जिथे जिथे कॅन्सर आहे, जिथे जिथे घाण आहे, जिथे जिथं पस आहे, जिथे जिथं जखम आहे, जिथे जिथं प्रॉब्लेम आहे, तर काढून टाका. जिथे जिथे तुम्हाला वाटतं की इथं व्यसनाधीनता आहे, इथं व्यभिचार आहे, इथे तिथं वचनाचा मारा करा. जोपर्यंत ते पाप तुमच्या जीवनातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत ते वचन तिथं मारत राहा. एक दिवस ते पाप नक्कीच तुमच्या आयुष्यातनं निघून जाईल आणि खरोखर तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर बनाल. आपण प्रार्थना करूया. प्रभू धन्यवाद आजच्या या वचनासाठी. धन्यवाद परमेश्वर. प्रभू खरोखर एक आत्मिक सत्य तू आज आम्हाला सांगितलं आहे ना. आज आमची प्रभू ख्रिस्त म्हणून जी आमची जबाबदारी आहे आमच्या स्वतःसाठी, तुझ्यासाठी आणि जगासाठी तू आम्हाला खूप स्पष्टपणे सांगितली, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू धन्यवाद देतो. पहिलं की प्रभू तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याचं मंदिर बनवलं. तुझा पवित्र आत्मा जो सृष्टीपासून परमेश्वरा तुझ्याबरोबर होता आणि आज तो आमच्यामध्ये आणि आमच्याबरोबर आहे, तू दिलेला आहेस. प्रभू किती मोठी गोष्ट आहे आज एका मानवजातीसाठी, एका नश्वर आणि पापी माणसासाठी की देवाचा आत्मा, ते सामर्थ्य, प्रेम आणि ती सत्यता आज आमच्यामध्ये तू टाकलेली आहेस. आणि खरोखर प्रभू आम्ही खूप धन्य लोक आहोत ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा वास करत आहे. प्रभू आज आम्ही प्रार्थना करत आहोत की तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहून तुझ्या योजना, तुझं प्रेम आणि प्रभू तुझी जी आमच्या जीवनासाठी तू चांगली कामं करण्यासाठी ठेवलेली आहे ती आमच्यावर प्रकट करो आणि ती कामं पूर्ण करण्यासाठी आमची मदत करो. आज आमची हीच तुझ्याकडनं अपेक्षा आहे, आशा आहे आणि प्रार्थना आहे प्रभू. आणि तू ऐकली आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. येशू तुझ्या प्रिय नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. आपण प्रार्थना